हमसे जो टकराएगा मिल जाएगा। भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा हमसे जो टकराएगा मिल जाएगा। हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। डॉक्टर बाबा साहब ये आंदोलन जो है ये आंदोलन करने का कारण ये है कि जो परभनी में जो संविधान की जो विटंबना हुई उसका निषेध जताने के लिए यहाँ पे हम लोग सब ये चेंबूर तालुका की तरफ से यहाँ पे इकट्ठा हुए हैं। और हमारे नेता रामदास जी आठवले साहब वो आज खुद परभनी जाकर वो अपना उधर वो जो जिस जगह पे ये हुआ है उस जगह पे जाके उधर सब ये देखने वाले उधर, और जिन लोगों के ऊपर जो ऐसा बिना मतलब का जो गुना दाखिल किया है वो वापस लेने की उन्होंने मांग की है। और जो कॉम्बिंग ऑपरेशन है वो रुकना चाहिए, ये भी उनकी मांग है। इसके लिए वो खुद वहाँ पे जा रहे हैं। कल ही हमारे शिष्टमंडल जो मातेकर साहब है, हमारे गौतम भाव है, हमारे सिद्धार्थ भाई है, इन लोग जाके कल महाराष्ट्र पुलिस महासंचालक रश्मि जी शुक्ला उनसे भी मिले हैं। उनको भी ये रिक्वेस्ट किया है कि जो भी खोटे खोटे गुने दाखिल होते हैं वो नहीं होना चाहिए। अभी तो हम लोग ये संविधान का जो विटंबना किया उसके निषेध में हम तो अभी शांति से ये आंदोलन है हमारा चल रहा है। अगर ये रुका नहीं तो इससे हम तीव्र करेंगे, ऐसा हम सरकार को बताना चाहते हैं। आज का जो आंदोलन है हमारा शांतिपूर्वक आंदोलन था। यहाँ पे आके डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के पुतले के पास आके हम लोग ये शांति से निषेध किया है। इसमें हमारे राष्ट्रीय नेता अविनाश जी महातेकर साहब है, हमारे सिद्धार्थ भाई है, रमेश गोखशे, सोना कांबळे, प्रदीप गायकवाड़, सुजीत शेट्टी, रतन गवारे, दीपक गायकवाड़, आजम भाई और बहुत सारे लोग, सुनील बंसोड़े है और बहुत सारे लोग, निखिल गांगुर्डे, ये सब लोग हमारे अभी साथ में है। और हमारी महिला आघाड़ी भी, हमारी आशाताई है, हमारा ये करपे मौसी है और हमारी ये ससाने आजी, इतना उम्र होने के बाद भी ये हमारे साथ में है, जो उनको संविधान से प्यार है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर से प्यार है। अभी ये तो शांति से हम लोग यहाँ से जा रहे, लेकिन ये हमारी सरकार से दरखास्त है और सब पुलिस प्रशासन से दरखास्त है। जिधर जिधर जो बाबा साहब अम्बेडकर का जहाँ पे स्टैचू है, जहाँ पे संविधान की प्रत है, वहाँ पे पुलिस बंदोबस्त देना बहुत जरूरी है। इतने ही हम दरख्वास्त करते हैं। और ये जो पुलिस ने, जो परभनी की जो पुलिस है, जिन्होंने जो आंदोलकों पे जो खोटे खोटे गुन्हे दाखिल किया है, वो अगर पीछे नहीं लेंगे तो इससे और तीव्र हो सकता है। आज या ठिकाणी आमचे नेते रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परभणीच्या संदर्भात जे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे त्याचा एक भाग म्हणून मुंबईमध्ये देखील सिद्धार्थ कासारे आणि रवी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आंदोलन झालेलं आहे। वस्तुस्थिती अशी आहे की परभणी खरं तर मोठं शहर आहे। त्या शहरामध्ये आंबेडकरी चळवळीचे देखील भरपूर लोक आहेत। अनेकदा आम्ही त्या ठिकाणी सभा करायला गेलेलो आहोत। परभणी तसं चांगलं शहर आहे, पण त्या ठिकाणी ही घटना घडली हे खरोखरच दुर्दैव आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती राग असला की लोक काय करतायत की त्या संविधानावरच सगळा राग काढतायत आणि संविधान त्यांनी त्या ठिकाणी संविधानाचा जो अपमान केला तो बाकी एकदमच चुकीचं होतं। बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ एक संविधानाच्या पुस्तकाची प्रतिकृती होती, ती त्यांनी तोडून टाकली। ही गोष्ट कुणालाच सहन झालेली नाही आणि त्यामुळे संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन या ठिकाणी चाललेलं आहे। या निमित्तानं मी लोकांना विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकर कालपर्यंत तुम्ही उपेक्षित समजत होतात, पण आज तरी तुम्ही बाबासाहेब आंबेडकर समजून द्या, ज्यांच्या विचारावरती या देशाचं राज्य चाललेलं आहे, ज्यांच्या विचारावरती या देशाचं संविधान तयार झालेलं आहे,
त्या संविधानाने सर्व मूलभूत हक्क सर्व तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत हक्क त्याने दिलेले आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी देखील त्याच्यामध्ये प्रयत्न केलेले आहेत. असं असताना तुम्ही ते संविधान का जाळताय? असं असताना तुम्ही ते संविधानाचा का विरोध करताय? याच्यातल्या मूलभूत गोष्टी आहेत. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की ज्याला कुणाला समजलं नसेल त्याने वाचून घ्यावं पुन्हा एकदा संविधान, आणि त्यातला जो भाग त्याला अडचणीचा वाटेल तो आम्हाला सांगावा ना. आम्हाला तो पटलं तर आपण त्याच्यावर प्रयत्न करू. पण अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण देशाचं वातावरण बिघडवता, ही गोष्ट चुकीची आहे. बरोबर आहे, याच्यात भूमिका घेतली पाहिजे आणि ती घेतली भूमिका तर सरकार निश्चितपणे संविधानाच्या बाजूनेच घेईल आणि त्याचा विरोध करणाऱ्यांना ते निश्चितपणे शिक्षा करतील. याच्यामध्ये मला काही शंका नाहीये. बस हो गया है. ये घटना है बाबा साहब पुतला है, स्टेचू है, तो स्टेचू के अंदर गार्डन है, वो गार्डन के अंदर जाके वो तोड़ रहा है. इसका मतलब क्या है? ये माथे फिरो लोग बोलते, तुरंत बोलते हैं माथे फिरो है. अरे कैसे माथे फिरो है? उसको समझता है कि संविधान तोड़ना है, उसके साथ में जो है वो किधर भाग गया. तो ये जो संविधान तोड़ने का जो उसके पीछे मास्टरमाइंड कौन है, ये हमारा कहना है कि वो ये मास्टरमाइंड ढूंढना चाहिए. ये जो जातिवादी लोग है वो जानबूझ के ये सब कर रहे हैं. उसके लिए हमारे समाज में जो लोग है, हमारे जो बस्ती में जाके कोमिंग ऑपरेशन कर रहे हैं, आंदोलन करने वाले में चाहे घर में जाके कोमिंग ऑपरेशन करना है, वो बंद होना चाहिए. सरकार को हमारा कहना है. और अपन देवेंद्र फडणवीस साहब ने ये करना चाहिए कि उसके बारे में आप जो मास्टरमाइंड है उसको ढूंढना चाहिए. जय भीम. परभणी या ठिकाणी 10 तारीखला संध्याकाळी ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या पुस्तकाचं, संविधानाच्या पुस्तकाचं जे अपमान केलेलं आहे, जातीवाद्याने ते तोडण्यात आलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा, त्या पुतळ्याच्या गार्डन मध्ये आतमध्ये हे संविधान होतं आणि त्या ठिकाणी बाजूला कलेक्टर ऑफिस आहे, बाजूला सीपीचं ऑफिस आहे आणि एवढं सर्व असताना अशा पद्धतीने कसं घडलं? आणि ह्या जी गोष्ट जी आहे एका नरासाहेबांनी केली, दुसरा त्याचा जोडीदार होता, तो कुठे गेला? ह्या पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आपण अशा पद्धतीने अपमान करत असाल तर आंबेडकर जनता माफ करणार नाही. कारण रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते रस्त्या सभाच उतरणार आहे आणि अशा पद्धतीने ज्या पद्धतीने ही घटना गेली याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे हे ऍक्च्युअली शोधलं पाहिजे. सरकार ह्या आपल्या मंत्रिमंडळाच्या गडबडीमध्ये आहे. कोणाला मंत्री भेटतंय, कोणाला काय भेटतंय, पण त्यांनी याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे की जी घटना घडलेली आहे परभणीमध्ये त्या ठिकाणी ही घडलीच कशी? गार्डन मध्ये जाऊन त्या जे पुस्तक आहे ते तोडतो कसं, उचलून पाडतो कसं, खाली टाकतो कसं, एवढ्यापर्यंत जे झालेलं त्या समाजाने आमच्या आंबेडकर जनतेने त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेलं. त्याला टोपलेलं आहे, पण दुसरा एक आरोपी होता तो पळून गेलेला आहे. त्या आरोपीच्या पाठीमागं मास्टर माइंड कोण आहे? खरं म्हणजे अशा पद्धतीने अधिवेशन आलं किंवा कुठलंही काय आलं की अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या जे अपमान होतो. आणि ह्या ज्या घडतात वारंवार ज्या घटना घडलेल्या आहेत, आमच्या मातेकर साहेबांनी सांगितलं की आज आम्ही एवढ्या वर्ष बघतोय की अशा पद्धतीने जी घटना ज्या घडत आहेत त्या घटना घडू नये यासाठी सरकारने काय योजना ऐकली पाहिजे. त्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे. हे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वीकडे त्याचा प्रसाद पडत आहे. आणि तुम्ही जरी घटना झाल्या रस्त्यावर लोक उतरणार, पण तुम्ही त्यांना घराघरात घुसून कोमिंग ऑपरेशन करताय, ही कुठली पद्धत आहे? आंदोलन काय आम्ही आताच करतोय काय? रमाबाई मध्ये आमच्या 12 गेले, आम्ही घाबरलोय काय? ही जनता न घाबरणारी आहे. म्हणून अशा पद्धतीने ज्या पद्धतीने हे सरकार जे करतंय, सरकारने त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याचं नियंत्रण आणलं पाहिजे. जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, अजितदादा पवार आहे, त्यांनी याच्यावर चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे. लोकांना शांत पद्धतीने केलं पाहिजे. ज्याच्यावर खोटे गुन्हे केलेले आहेत ते गुन्हे मागे घ्यायला पाहिजे. 132चा गुन्हा, हा जो गुन्हा केलेला आहे, गुन्हा टाकलेला आहे, त्याच्यामध्ये ही कुठली कलम लावतात? पण अशा पद्धतीने कलम लावण्यापेक्षा तुम्ही मास्टर माइंड कोण आहे ते शोधायचं काम करा आणि लोकांवर ज्या केसेस आलेत त्या केसेस पाठीमागे घ्या, असं आमचं म्हणणं आहे. नाही तर महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये अशाच पद्धतीने नेहमी आंदोलन चालू राहील. रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आज दुपारी परभणीला जाणार आहेत आणि मला वाटतं त्या ठिकाणी भेट देणार आहेत. म्हणजे हे जे वातावरण जे करतायत त्यांना ताप बसला पाहिजे. यासाठी आमच्या शासनाला ही विनंती आहे की त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्यांना शोधावं. जय भीम.